श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आपण स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 7वा आणि 8वा कथासार पाहणार आहोत। तर सर्वांनी श्रवण सेवा रुजू करावी। अक्कलकोटच्या राजे साहेबांना श्री स्वामींविषयी विलक्षण भक्ती होती। ते नित्य श्री स्वामी सेवेत मग्न असत। राजे साहेब धार्मिक वृत्तीचे होते। त्यांना वेदांत श्रवणाविषयी आवड आणि आस्था होती। या कारणाने त्यांनी हिरळीकरांसारख्या विद्वान शास्त्री बोवांना वेदांत पाठ मार्गदर्शक म्हणून वेतनावर ठेवले होते। त्या काळी मुंबईसह वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा बराच बोलबाला होता। परधर्म प्रचारकांना वादविवादांमध्ये हरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनमानसात रुची उत्पन्न केली होती। त्यांची कीर्ती अक्कलकोटपर्यंत येऊन पोहोचली। तेव्हा राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रित केले। विष्णुबुवा अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यांमध्ये वेदांतांवर प्रवचने व व्याख्याने देण्यास प्रारंभ केला। त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून सर्वजण आनंदले। या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामींची भेट घेतली। मात्र श्री स्वामींविषयी ते भोंदू साधू असावेत या भावनेने फारसे स्वारस्य दाखवले नाही। त्यांच्या मनात श्री स्वामींच्या अवतारित्वाबद्दल विकल्प आला। त्याच रात्री त्यांना स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडी वळली। दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नांची आठवण करून दिली। श्री स्वामींचे अंतर्ज्ञानित्व जाणून विष्णुबुवांना पश्चाताप झाला आणि ते स्वामींचरणी शरण गेले। अभिमानरहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले। तर इथे आपल्या अध्याय 7वा पूर्ण होत आहे। तर त्याची फलश्रुती अशी आहे की मनाचा अहंभाव नाहीसा होतो व परमेश्वराविषयीची श्रद्धा वाढते। श्री स्वामी समर्थ सर्वांना। श्री स्वामी समर्थ सर्वांना। अध्याय 8वा कथासार। मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा वृथा अभिमान हरण केला याविषयीचा कथाभाग आलेला आहे। या अध्यायांमध्ये शंकरराव राजेराय बहादूर यांची कथा वर्णिलेली आहे। अक्कलकोटची जनता श्री स्वामी चरणी भक्तीस लागले। त्याचप्रमाणे आजूबाजूंच्या अन्य प्रांतातील मंडळीही श्री स्वामींच्या भक्तीस लागली। तत्कालीन निजाम सरकारच्या राजवटीमध्ये दप्तरदार असलेले संपन्न व सुखी असे शंकरराव राजे रायबहादूर ब्रह्मसंबंधाच्या तापामुळे व्यथित होते। पूर्वयोगामुळे झालेल्या संबंधबाधेने त्यांचे जगणे मुश्किल झाले। 6 लाखांची जहागिरी तसेच सर्व प्रकारची सुखे अनुकूल असताना देखील दुःखी असलेल्या शंकररावाने संबंधबाधेतून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले। अनुष्ठाने, अन्नदान, ब्राह्मण संतर्पणे केली, दानधर्म केला तरी देखील फायदा झाला नाही। उलट शरीर काळवंडले, शारीरिक व्याधी उद्भवली, मनाची तळमळ आणि घालमेल दिवसागणिक वाढू लागली। नियतीने लिहिलेले पूर्वसंचित दूर करणारा सत्पुरुष भेटेल का आणि या व्याधीतून आपली मुक्तता होईल का या विचाराने शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र श्रीदत्त सेवा करू लागले। 3 महिन्याहून अधिक काळ त्यांची सेवा झाल्यानंतर एका रात्री त्यांना अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला। शंकररावांना श्री स्वामींविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरासच थांबले। तेव्हा पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे असा दृष्टांत झाला। या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटी येऊन पोहोचले। श्री स्वामी समर्थ सर्वांना। इथे आपला अध्याय कथासारा 8वा संपूर्ण होत आहे। तर त्याची फलश्रुती अशी आहे की बाहेरची बाधा नाहीशी होते, पूर्वकर्मांचा त्रास होत नाही। तर श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर ही श्रवण सेवा रुजू करावी। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।